लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। धुळ्यातून नाशिक मार्गे पनवेलच्या दिशेने अवैधरित्या गांजा तस्करी करणाऱ्या लाल रंगाच्या कारचा मध्यरात्री नाशिक शहरात आडगाव पोलिसांनी सिनेस्टाईल 25 किलोमीटर पाठलाग करत या गाडीला रोखले। कारमधून 28 किलो गांजा पोलिसांनी जप्त केला आहे। या कार चालकाने पोलिसांच्या 4 वाहनांना धडक देत कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला। कारमधील संशयित आकाश गणेश डोळस वय 36 राहणार पनवेल यास अटक करण्यात आली आहे, तर त्याचे 4 साथीदार फरार झाले आहेत। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार आडगाव पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाकडून 9वा मैल हद्दीमध्ये रात्री 2:30 वाजता पोलीस हवालदार भाऊराव गांगुर्डे, बाळकृष्ण पवार स्टॉप अँड सर्च या उपक्रमाअंतर्गत वाहन तपासणी करत होते। यावेळी एक लाल रंगाची कार MH02JP 0123 सुसाट येताना दिसली। पथकाने कार चालकाला थांबवण्याचा इशारा केला असता त्याने वेगाने कार दामटवली। गांगुर्डे यांनी गांभीर्य ओळखून तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाला कॉल दिला। हा कॉल कक्षातील अंमलदार सुगंधा नवले यांनी घेत तात्काळ अन्य रात्र गस्तीवरील वाहनांना मदतीसाठी रवाना केले आणि मग सुरू झाला सिनेस्टाईल थरारक पाठलाग। द्वारका ते 9वा मैल दरम्यान या कारचा मध्यरात्री 2 वाजेपासून ते 3 वाजेपर्यंत सुमारे 25 किलोमीटर इतका पोलिसांनी पाठलाग केला। पोलिसांनी 5 जणांच्या टोळीवर अंमली पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। शहर पोलिसांनी अत्यंत धाडसाने ही कारवाई केली आहे। अंमली पदार्थ विरोधी ही कारवाई करताना पोलीस पथकाने दाखवलेले कौशल्य व राखलेला समन्वयामुळे या कारला निर्मनुष्य वस्तीकडे जाण्यास भाग पडले। महामार्गावरील वाहतुकीला व सामान्य नागरिकांच्या जीविताला धोका पोहोचू न देता यशस्वीपणे हा टास्क पूर्ण केला। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या संपूर्ण पथकाला प्रशस्तीपत्र व रोख रकमेचे पारितोषिक देऊन गौरवले। नाशिक आयुक्तालयाअंतर्गत काल रात्री आडगाव पोलीस ठाणे हद्दीमध्ये स्टॉप अँड सर्च कारवाईदरम्यान 28 किलो गांजा पकडण्यात आलेला आहे। विशेष बाब म्हणजे स्टॉप अँड सर्च कारवाई सुरू असताना एक लाल रंगाची गाडी भरधाव वेगामध्ये न जुमानता स्टॉप अँड सर्च कारवाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सरळ अंगावर त्यांनी घालण्याचा प्रयत्न केला आणि पळून गेले। तात्काळ सदर कर्मचाऱ्यांनी नियंत्रण कक्षाला कॉल देऊन गाडीविषयी कळवलं। लाल रंगाची मारुती गाडी होती आणि त्यांनी नियंत्रण कक्षाकडून मदत घेऊन इतर वाहनांना देखील बोलावलं। सर्व वाहनांनी सलग सुमारे 1 तास रात्री 2:30 ते जवळपास 3:30 पर्यंत सलग सुमारे 25 किलोमीटर वाहनाचा पाठलाग केला। विशेष म्हणजे रात्री रस्त्यावर जी इतर वाहनं होती सिव्हिलियन्सची किंवा इतर जी घरं होती कुणालाही इजा न होऊ देता आणि त्या वाहनामध्ये काहीही असू शकलं असतं अशा वेळेस कुणालाही इजा न होऊ देता एकमेकांशी प्रॉपर कोऑर्डिनेशन ठेवून सर्वांनी पाठलाग करून ह्या वाहनाला ज्या ठिकाणी कुणी राहत नाहीत अशा एरियामध्ये जाण्यास बंधनकारक केलं, भाग पाडलं आणि त्या एरियामध्ये जाऊन एका साईडला ते वाहन सर्वांनी मिळून एका साईडला त्याला घेण्यास भाग पाडलं। त्या वाहनामध्ये एकूण 5 व्यक्ती होते, त्यातील 4 व्यक्ती निघून गेले, परंतु 1 व्यक्तीला पकडण्यात त्या ठिकाणी यश आलेलं आहे आणि या ठिकाणी त्यांनी एकूण 28 किलो गांजा या वाहनासह पकडलेला आहे। या सर्व मुद्देमालाची जप्त किंमत सुमारे 15 लाखाची होती आणि ह्या कारवाईबद्दल माननीय पोलीस आयुक्त यांनी सर्व कर्मचाऱ्यांचं रोख बक्षीस देऊन गौरव केला। अमर सोळंके, मी नाशिककर न्यूज, नाशिक।